अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे मंत्री कोण? सगळ्यांची चौकशी करून कारवाई करा, काँग्रेसची मागणी. शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातमुळे रुपाली चाकणकर चांगल्याच अडचणीत आलेल्या आहेत. अशोक खरातसोबत व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडिओमुळे चाकणकरांना राजीनामा द्यायची वेळ आली आहे आणि या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. यानंतर काँग्रेस खासदार वर्षा गायकवाड यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्याने अशोक खरात प्रकरण संपणार नाही. खरात प्रकरणातील सर्व संबंधितांची चौकशी करून कारवाई करा अशी मागणी वर्षा गायकवाड यांनी केली आहे. तसेच बलात्कारी अशोक खरातच्या दरबारात हजेरी लावणारे मंत्री कोण असा सवाल देखील त्यांनी केला आहे. बलात्कारी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेऊन हे प्रकरण संपणार नाही. अशोक खरात प्रकरणात काही मंत्री आणि अधिकारी यांची नावे समोर आलेली आहेत. अशोक खरात या विकृताला वाचवण्यासाठी ज्यांनी कोणी प्रयत्न केले त्या सगळ्यांची सखोल चौकशी करून कठोर कारवाई झालीच पाहिजे अशी मागणी मुंबई काँग्रेस अध्यक्ष खासदार वर्षा गायकवाड यांनी केली आहे. त्यांच्या राजीनाम्याने हा प्रश्न सुटणारा नाही, कारण फक्त रुपाली चाकणकरच नव्हे तर त्याबरोबर असलेले असंख्य जे बाकीचे राजकीय नेते ज्यांच्या वरदहस्तामुळे आणि ज्यांच्या राजकीय वलयामुळे इतर मंडळी त्या ठिकाणी अशा भोंदूबाबांकडे जातात आणि त्याला बळी पडतात. मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचं आर्थिक आणि लैंगिक शोषण होतं. त्याची जबाबदारी ह्या प्रत्येकाला घ्यावी लागेल. महाराष्ट्रामध्ये ज्या वेळेला अंधश्रद्धाच्या बाबतीमध्ये कायदा आहे की जसं अंधश्रद्धेचं निर्मूलन झालं पाहिजे आणि जे अंधश्रद्धा पसरवतील, जे तंत्रमंत्राचा वापर करतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही भूमिका महाराष्ट्राने सातत्याने त्या ठिकाणी ठेवण्याचं काम केलं. ब्युरो रिपोर्ट, SPN मराठी, मुंबई.